तुमचं घर खूप चांगलं आहे पण मस्त मस्त जमवलं तुम्ही. कधी घेतलं म्हणजे कधी बांधलंही घर का कसं काय म्हणजे तुमच्याकडे कसं काय आलं आलं म्हणजे का चालत चालत आलं का बाई? जागा होती बाई माझ्या सासऱ्याची बांधलं आम्ही. घर आलं गेलं नाही माय कोणाचं आम्हाला. जागा आलती हिशावर मग जागेत बांधलं आम्ही. त्याला आईने माहिती दे राणी ते मन कर ना कृष्णाची आई वय का लक्ष्मी दिले तू ते माहिती दे राणी होय. जर सग बांधलेलं होतं घर ते लहान आहेत तर मग तेले दिलं आणि रिकामी जागा आमच्या हिशावर घेतली. मोठे हाव ना आम्ही तर मग लाईना भावाला बांधेल घर दिलं मग घरच्या भावानं आम्ही बांधलं हे स्वतः. असं का म्हणजे शेतीच्या भरोशावर एवढं चांगलं घर बांधू शकले नाही. नक्कीच नक्कीच मामानी प्रॉपर्टी हिलाच दिली आहे ना. यांनीच घेतली तशी पुढे पुढे जास्त करतात जरा. मामाची प्रॉपर्टी यांनीच हडपली. बरंच बांधलं एवढं नाही म्हणजे फर्निचर वगैरे. तुमच्या इथं तर ते दादा नुसतं शेतीच करतात ना. वावरात असं किती पिकतेन किती कमावल्या जाते की एवढं मोठं घर होते. गाडी पण आहे म्हणते तुमच्याकडे 4 व्हीलर ती पण तुम्ही मेंटेन करता. कसं काय जमतं एवढं? कुठून काही आलंय का? कुठून येणार आहे बाय? बायातून पडलं का धरतीत उगवलं. मानवरा रातून दिवस म्हटलं वावरात काम करते मा पोरग नोकरी करते. आम्ही आमच्या भरोश्यावर करतो बाई समजा. आलं 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 का कुठून काय कुठून येणार आहे बाई बाई? तुमच्या घरी का कुठून येते का प्रॉपर्टी? नाही तू लोकांना विचारून राहिले कुठून आलं का तुला आलं वाटते कुठून? मला माझ्या इथं बिझनेस आहे म्हटलं नोकरी आहे. आम्ही दोघं पण नोकरी करतो बिझनेस आहे आमचा. आम्ही काही कोणाचं घेत नाही. मग आम्ही काय कटोरा घेऊनच बसलो आहो का? काही आहे नाही आमच्या बळावर कमावलं म्हटलं आम्ही समजा. एवढं गरम झाली म्हणजे नक्कीच इनच हडपलं असेल. ते मामा लागले मामाजी आतेबाई करून त्या दोघांना ते आहेत अडाणी इमोशनल. त्यांना इनच गंडावलं असेल आणि मामाजवळून सगळी सही वगैरे घेऊन घेतली असेल. मामा माझ्या आत्याजवळ त्या मामाजवळ किती प्रॉपर्टी होती? नाही म्हणजे मी सरळच विचारते तुम्हाला किती दिली त्यांनी त्यातली प्रॉपर्टी? तो आत्याच्या घरी लय होती अब्जोपतीची. आणि मला नाही समजा गावात वाटली देणं. तुला माहित नाही का? तुला नाही दिली का काही? तुला भीक टाकली नशीन. तू अशी आहेस ना उद्धट म्हणून नाही दिली व तुला काही. ते ना लय दिलं आम्हाला. हो सगळं दिलं सगळं. चल चल तुला दाखवता काय काय दिलं आणि काय काय नाही ते. चल तुले सारा गावकऱ्याच्या घरी नेतो आणि त्याला कोणाकोणाला किती किती प्रॉपर्टी दिली ते सांगतो. तू काय विचारून राहिली काय पुसून राहिलं? आले तापासून आला आमच्या ध्यानात पण आम्हाला कार्यक्रम भाग द्यायचा होता म्हणून तो ऐकून घेतले सारे नखरे. आता सांगतो तुले. चालव सटवे. ओढू नका मला. ओढायचं नाही. हे काय वागणं झालं? मी सरळ विचारलं. एवढा काय गुस्सा येऊ द्या लागते? घेतलं असेल म्हणून एवढा गुस्सा आला. तुम्ही असं हात नाही उजारू शकत माझ्यावरती. मी कंप्लेंट करीन पोलीस कंप्लेंट करीन. चल ना भवानी तू कंप्लेंट करतो मी आता. चल तुले साऱ्या गावाच्या देखत ना तोले पर्दापास करीन. तर चल त्या आतेबाईला दाखवतो तुला खरं रूप. आता मी आत्याला सांगते तुम्ही मला मारलं. मला कसे काय मारू शकता तुम्ही? मला जो आडवा येते ना त्याला मी लंब करतो. चल तू आता सोडा मला सोडा. आई काय झालं आई? बघा 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 तुमची सासू कशी बघा मला काय कसं करून राहिले. चल शिटू त्या आजीच्या घरी. हिच्या आत्यानं किती का आपल्याला प्रॉपर्टी दिली ते सांगून येऊन विचारून येऊ जरासं. चल आता. आई जाऊ दे आई तर पावली नाही ना. त्या आजीला खराब वाटेल ना. आजीच्याच पुढे देतो ना हिले. ऐकूनच राहिली मी 4 दिवस झाले ऐकूनच राहिली हिचं. मला काय कळत नाही का? हिले काय वाटते लोकांच्या प्रॉपर्टी हडपल्या का आम्ही? अव तुले हाय व ते खानदानाला सवय आम्हाला नाही. माझ्या मला तुम्ही असं करू शकत नाही. मला तुम्ही हात लावू शकत नाही. मला मारू शकत नाही तुम्ही. गेली आता डास मच्छरासारखी मिली आता. आत्या बघ हे तुझ्या गावातले लोक बघ माझ्यासोबत कसं वागताय. या शांताबाईंनी मला मारलं सुद्धा. आत्या चुप एकदम चुप. पाहूनच राहिली मी. तू मा भेटीला आली असं मला वाटलं होतं. मी म्हणलं मै रक्ताची नातं आहे तो आला लय रक्ताचं नातं आहे ना. असं असते का रक्ताचं नातं? हे याले रक्ताचं नातं म्हणतात का? मी म्हणलं मा दुःख कळलं तुले तर तू पळत धावत आली व. तू तुला काय वाटलं का लय मोठा हांडा आहे माझं ठेवेल तू न्यायला आली. तुले मा सुका दुखाचं काही नाही वाटलं व. तुला वाटलं की बुडीची सारी प्रॉपर्टी घेऊन जावाय ना. याच्यासाठी आली तू. तुला काही प्रेम नाही मला. आत्या तसं काहीच नाही. आत्या हे गावकरी तुला भडकवतात माझ्या विरोधात. तुला कोणी सांगितलं?
कोणी सांगितलं आत्या मला तू पाहिजे, तुझं प्रेम पाहिजे? आत्या मला आहेच कोण तू सोडून? असं तुले प्रेम पाहिजे? मग आली तापासून 2 मिनिटं बसली नाही हो माझ्याजवळ. विचारलं नाही मला की आत्या जेवली का, निजली का, कवा आत्या तो काही दुखते का? आली तर गावभर हिंडून राहिली, माझी परापटी कुटी कुटी आहे ते शोधून राहिली. मला कळत नाही हे तुला प्रेम होय? आत्याबाई आम्हाला काय म्हणते? आम्हाला म्हणते त्या मामाजी जोडून तुम्ही सह्या घेतल्या असतील, मामाजीनं प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली असेल. मला काय म्हणते माघरी म्हणजे ही मोठं घर कायच्या मातं बांधलं म्हणते, मामाचं घेतलं असेल म्हणते काही. आम्ही मुकच आहो म्हटलं आत्याबाई. 4 दिवस झाले म्हटलं ही जे नुसतं टोमणे ऐकून राहिलो. माघरी साधी बादशासारखी येऊन पसरते आणि मा सुनीला ऑर्डर देते म्हणते पाव भाजून आण, गरम गरम स्वयंपाक कर, गरम गरम चहा कर. करेले माही सून काही नाही नाही म्हणत, पण हिची हाय का त्या लायकी बसून खायची? आम्हाला असं वाटलं की जाऊ द्या माय आतेबाईची भाषी होय, एवढं आम्ही लाडात वागवली आणि हे अशी हवा. नोकर होय का ते? नोकर होय का? तुला पाणी तरी पाहिजे का होती ना? काय काय अधिकार आहे तुला त्याच्या घरी जाऊन ठसन गाजवायचा? आजी तेच नाही हे आम्हाला असं म्हणते की म्हणते तुम्ही उगाच म्हणते आजीले म्हणते प्रेम लावता म्हणते, नाटक करता म्हणते आणि तिची प्रॉपर्टी हडपता म्हणते. आता सांगा आजी आम्ही काय 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 मागितलं तुम्हाला? अहो हे भटक भवानी काय समजीन व प्रेमाले, काय समजीन नाते? इले पैसा पाहिजे, फक्त पैसा. आता बाई बोललो तुम्हाला राग येईल, पण तुमची भाषी नुसतं लाता खाऊ आहे, लाता खाऊ. तुम्ही म्हणून हे मुकार आहे, नाही तर गावात 2-3 खेप ठोकलीच ती म्हटलं. आपलं गाव सज्जन आहे, बाई जातीवर हात नाही उजारत म्हणून. नाही ते हे तोंडावर म्हणते की मामाचं वावर कोणतं यातलं आहे का काही? तुमच्या नावावर दिलं काही? मामाजवळून तुम्ही सही घेतली का, शिक्का घेतला का, अशी विचारून राहिली हे गाव करेले. आम्ही काय लुचा ठाव का? आटे बाई तुमची भाषी आहे म्हणून मुका हा म्हटलं, नाही तर खरं सांगतो 2-4 लगावून दिल्या असत्या. अहो लाज शरम हाय तुले दर्शे? तुला तर नावाची लाज वाटते होतवाल्या. एवढं मा भावानं साजरा दर्शन नाव ठेवलं तर डॅस करून ठेवलं त्याचा. अशी डस्तव तू डंकासारखी. मा भावाच्या तोंडात पाणी टाकले तू काही आली नाही. मला वाटलं की माय भाषी एवढं माहित झालं तर पैद धावत आली मासाठी, पण आज कळलं व दर्शे तू मासाठी नेते आली. तुला तर वाटलं की काय काय हाय बुडी जोडून काय काय नेऊ मी. माझ्याची पारपटी पाहिजे तुले, कागदपत्र पाहिजेत, बँकेचे पासबुक पाहिजेत. घे 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 पासबुक, हे आहेत नाही सारे पासबुक. हे शांती रातीन दिवस मास आम्हाला विचार करते. काही मा दुखलं तर मा उस्ताशी बसेल असते. हे आहे माई पारपटी, हे माई इमली घासातला घास आणून देते. हे आहे माई पारपटी. मा बुड्याचं काही असो धावत पयत घरातला धंदा टाकून येते, मन करणार लेकराले पाठवते, नवऱ्याला पाठवते. हे वय माई पारपटी. आजकाल स्वतःच्या सूस हसायला कोणी पण नाही पाजत, पण मायासारख्या ज्याला कोणीच नाहीये, ज्या बुडाबुडीले प्रेमानं एवढ्या शिकल्या सवरल्या पोरी आहेत तरी बी आजी आजी आबा आबा करून प्रेम लावतात, जीव लावतात, घासातला घास देतात, घरातलं समजतात. हे आहे माई परापटी. पण तुले काय कळणार आहे व? तुले काय हे परापटी कळणार आहे? तुले फक्त पैसा वावर ते परापटी कळते. तुले नातं गोत प्रेम ते काय समजणार आहे? आत्या हे लोक तुझे नाही आहेत, हे गावकरी बदमाश आहे. तुझं रक्ताचं नातं मी आहे. अजूनही सांग तुझी प्रॉपर्टी कुठे आहे? आत्या हे लोक तुला फुसलावून तुझे सगळं प्रॉपर्टी नावावर करून घेतील. मी तुझा हक्काचा वारसदार आहे. रक्ताचं नातं आहे माझं. रक्ताचं नातं? कोणचं रक्ताचं नातं व? रक्ताचे नाते जर असे असतील ना तर एकही नाही पाहिजे, कामच नाही रक्ताच्या नात्याचं. माझ्या प्रेमाचेच नातेला साजरे आहेत. रक्ताचे जर असे असतील तर चुल्यात घालतो मी तर. तो सारखे तर मी नजरी पुढे उभे नाही करत. निघ मा घरातून मा गावातून आणि डबल थुत्तर दाखवू नको. तुला काय नात्याची पारख आहे व? तुला नात्याची पारख नाही, तुला पैशाची पारख आहे. बरोबर आहे व. बापाच्या मरणात नाही आली तू. मला वाटलं लय तू लय कामात होती, लय बिमार होती, मरेल टेकलं तरी येते कोणी बापाच्या मरणात. तू नव्हती आली काऊन? तुला वाटलं तर बापानं काही नाही ठेवलं. तिची जागा आहे कशी विचारतो मला? जागा कधी आहे मा बाबाची? जागा इकता येते का? माता ठणकला की तू किती हराम आहेस म्हणून. त्या रोजी मला म्हणतं कागदपत्र कुठे आहे, बँकेचं खातं कुठे आहे? अव तुले मामा मेला याचं काही नाही, आत्या बनवा हे झाली याचं काही नाही. तुझे पैसा सांभाळ लागला नाही माहित आहे का आतेबाई? ते तर जाऊ द्या, पैसाच पाहिजे तुझ्या भाषेले. पण माहित आहे का आम्ही साजरा कार्यक्रम केला ना तर काय म्हणते, असा काय फुकट थोडी केला म्हणते कार्यक्रम. मग आत्याच्या बँकेतलेच पैसे काढले असतील म्हणते. सांगा आतेबाई तुमच्या बँकेत पैसे आहेत आणि कोणते आम्ही पैसे मागतो तुम्हाला? फुकट केला का तुम्ही? फुकट केला का? कोण करते एवढा खर्च केला, एवढी मोठी पंगत दिली, एवढा मोठा कार्यक्रम केला, फुकट केला का तुम्ही? फुकट कोण नाही करत या जगात. अव हरामखोर तो सारखेच पाहिले का सारं जग. आम्ही गरीब आहो
पण मन लय मोठं आहे म्हणलं आमचं. बघ 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 आत्या, बघ कशा बोलतात त्या बाया मला. माहितीये का आत्या, ही जी शांता शांता करतो ना तू, हिनं मला मारलं सुद्धा आत्या. मला तुझ्या भाषीला मारलं. एक कमी मारलं तिनं. कुठं लागत होतं तुला साजरं, तिकडे गावाच्या बाहेर काढा लागत होतं. का भटक भवानी आली का तो अवकादवर? कोणाला म्हणतं व प्रॉपर्ट्या नावावून घेतल्या, कोणाला म्हणतं? मला म्हणतं का साऱ्या गावातली श्रीमंत बाई हा म्हणलं मी. पैशाची लाईन लावतो, धूर सुट्टे म्हटलं मा घरातून पैशाचा. कोणाला म्हणतो तू? काय करा माया बाई, स्वतःचा मोठेपणा करता येते. हाच मी श्रीमंत, साऱ्या गावातून श्रीमंत हा म्हणलं. एवढा कार्यक्रम साऱ्या गावकऱ्यांनी केला, तेवढा कार्यक्रम मी एकली करतो. डास मच्छर, डेंगूचा डास नाही तू मलेरियाचा डास असतो तर. आमच्या गावातून मलेरिया फैलून राहिली का तू? पाय खबरदार आमच्या नांदी लागशील तर. आम्ही किती भांडतो असो पण नांदता हा म्हणलं. कोणता बी कार्यक्रम असो सगळं गाव मिळून करतो म्हटलं. तो सारखे नाही आम्ही लुचाट. त्या आते बहीण मामाजीच्या कार्यक्रमाची काय गोट काढून राहिली व तू? सबन दुखणं केलं म्हटलं आम्ही त्या मामाजीचं. हाशी मजा कित केलं, असं सारखं नाही केलं. पैसा मोजून पैसा पाहू आणि ते चार कोणाली जाऊन. तू काय सांगतो बा रक्ताचं नातं? तुझ्यासारखे रक्ताचे नातेच असतील तर त्याच्यापेक्षा तर नसलेले पुरले. बरोबर बोलल्या गंगूबाई, तुम्ही बरोबर बोलल्या. तिच्यासारखे जर नाते असते ना तर काही काम नाही. नातेले कलंक आहे. आत्याबाई आम्ही इथं समजा ऐकून घेतलं स्टँडर्ड आहे, इंग्रजी आहे, धमकी बोलते. म्या म्हणलं आत्याबाई 2 दिवस म्हटलं मा बहीणच्या घरी होती तर 2 दिवस म्हटलं इंग्रजी शिकली म्हटलं. आणि भटक भवानी होती येऊन मा संग मराठीत बोलते. ते लाज आहे का गेले जरा शिकतरी? मी एवढी गया फाडू कुतू इंग्रजी शिकली आणि एवढे तोंड जीभ हेकोडी करू इंग्रजी बोलतो आणि हे मा संग मराठीत बोलती. का डाईले साजरं? हे तर उलटच झालं. आता तर खूप चिडली. म्हणजे आता जर काही प्रॉपर्टी असेल तर आता मला देणारही नाही. या गावकऱ्यांनी खूप डाव केला. हे गावकरी ना यांनी आत्याला हिप्नोटाईज केलं. आत्याला काही सुचून नाही राहिलं या गावकऱ्यांच्या पुढे. आत्या मी तुझी भाची आहे, रक्ताचं नातं आहे. मी तुझ्या एकुलत्या एका भावाची मुलगी आहे. आत्या हे गावकरी बदमाश आहे, त्यांच्या नादी नको लागू. निघ लवकर गावाच्या बाहेर. आता घराच्या बाहेर नाही, गावाच्या बाहेर निघ. मा गाव करायला खराब म्हणतं. अव तू आलती का मा बुड्याच्या तोंडात पाणी टाकेले. मा बुडा वर खाटल्यावर होता म्हटलं. अव तू सख्या बापाची काय सोय करते? निवडी मा बुड्याची सोय होती म्हटलं. फळाई सुकट मा बुड्याला खायला होतं, नारळ पाणी प्यायला होतं. साजरा दवाखाना होता, 1 दिवसाची गोळी नाही खंडली म्हटलं मा बुड्याची. तू काय माझ्या गावातल्या लोकांना येईल काय नाव ठेवून राहिली व? हे गावातले लोक नाही आहेत, माझ्या रक्ताचे आहेत. माझ्या सख्खेहून सख्खे आहेत हे. अव रक्ताचे नाते म्हणजे काही नुसतं एका कुळात जन्माली येणं म्हणजे रक्ताचे नाते नसतात. प्रेमाचे नाते बी लाख मोलाचे असतात. मग तुला तुझ्यासारखे डुकरेले काय समजीन व? जेले सख्खे नाते नाहीत कळले ते हे प्रेमाचे नाते काय कळणार आहेत? खबरदार जाता डबल मला हात्या म्हणशील गावाची इकडे जरी नजरी वकड टाकशील तर. आता प्रॉपर्टी सांगू द्या. आता बाई आता तुम्ही जसा वाल्या हवा इले प्रॉपर्टी मीच दाखवतो आता साजरी. चालव तुले तो आत्याची प्रॉपर्टी दाखवतो. हान साजरी शांती आता इले मी सांगतो तुले. हान अजिबात विचार नको करू की आतेबाईची भाषी वय पाहुणी वय. इले अशी हान एका लाती त्या लंडन मध्ये जाऊन पडली पाहिजे. मला हात नाही लावू शकत तुम्ही. मला कोणी हात लावू शकत नाही. तुला हात लावायची इच्छा नाही आमची. डास आम्ही डासाले पायानं कुचलत असतो. आणि मी तर मच्छर मारल्यावर हात धुतो असतो साजरे. कसं डेटॉल न घासू हात धुतो. आता तुले धुतल्यावर तर हात नाही मला अंगच धुवा लागेल. हा ना वहिले साजर. आत्या बघ तुझ्या गावातल्या ऑर्काड बाया. आत्या डोंट टच मी. इथे इंग्रजीची पिन काढावं पहिले आणि साजरे इले आता टाचीनच ठोका. आत्या हा ना व साजऱ्या आता इले माई परापटीत दाखवून द्या. प्लीज डोंट टच मी. आणि इथे इंग्रजी काढवा साजरी. आले त्यापासून इंग्रजी थादरून राहिली. मला एकटा कळत नाही आणि सबरतीने राही इंग्रजीतच. वा बरं शांताबाई वाला तुम्ही इले साजरीची इंग्रजीच काढ तुम्ही आता. हानू दे ना साजरी. लय दिसाचं ना मी धुनही नाही काढलं. मोंगरीनं धुवाले साजर ना तुरी आता माय बाई थ्रेसरनच काढतात. साजरी कांडू कोणी तयारच करत नाही. कांडावं इले तुरी वाणी. प्लीज बॉस किती मारा. मला नाही पाहिजे प्रॉपर्टी नाही पाहिजे. आत्या मला काहीच नाही पाहिजे. आत्या प्लीज या बाईला सांग मला मारू नका. आत्या बाई मुकेरा अजून मा हाताचा व्यायाम झाला नाही. कर साजरे हात मोकळे करून घेतो आले. हान साजरी तिले मावरची बी हान एक.
परापट्टी मागेली आली होती नाही. अहो आत्याचं नासू कुशल नाही आली, तू परापट्टी मागेली आली. देतो ना तुला परापट्टी. द्यावं सुना हाय ते मला सुना, समजलं? हे माय सुनायचा रिंगा एवढा आहे. माय नातू नातान पोरं बोलावले तर विचार कर तो काय हाल होतीन. द्यावं येईल माई परापट्टी. जेवढी तुम्ही घेतली ना व्याजा सकट वापस करा. मा भाशीले काढव शांती साजरी. नाही मला पाहिजे दे आता, मी तुझ्या पाया पडते. आत्या वाचो. नाही द्या द्या साजरी द्या, अजून द्या. मला इकडून द्या 2-3. मी मारू नाही शकत. आत्या बाई मारा चांगली. असं समजा की मी चा म्हणतात आणि काढा त्या डॅशले असं म्हणता. मग तू या नावानं तर मी तिथे 2 गदने शिल्लक देतो. नाहीतरी तुला मी मारू शकत नाही. मग मनातला सारा राग आता या मच्छरावरच काढतो. मिली आता डॅश. मा सासूचा माल्यावर किती डाव आहे आणि किती राग आहे. आता तो डॅश वरच निघणार आहे. द्या सासूबाई असं समजा मी छाव म्हणतात. मिली व आता तू डॅश. कोणी वाचू शकत नाही तुले. मच्छर वाणी चुरगडतो व. मी मरीन ना कशी कशी ग बाई. आत्या पिंकी आयडिया लय मस्त केली. तुझी सासू आता तुले समजून डॅशलेस कांटे उड्या मारू मारू. गंगू काकू हा ना पिंकीले असं समजा तुम्ही पिंकीलेच मारून राहिल्या. तू फक्त पायतच राह स्वीटू. माझ्या सासूचा किती राग आहे मलावर. आता मच्छर चुरगळलं. अम्माय बाई मरीन ना ती. गंगूबाई उठा, तिच्या अंगावरून उड्या मारता का? अव मर्डर केस मध्ये अंदर जाऊ ना आपण. अशी कशी असं कसं सोडू इले. हे सटबी भवानी निरा आयुष्य गेलं मला जीवावर निरा उड्या मारते. परापटी म्या कमावली आणि मजा ही पिंकी मारते. मालदाराचे हायत हाल आणि कुत्रे झाले लाल. थांबू कशी कशी माय ऐकत नाहीस तू. गंगू काकू सुनेचा ताव काढलं चालू आहे गंगू काकूचा आता डॅशवर. आत्या मी तुझ्या पाया पडते. आत्या मी चालली जाते इथून. आत्या या बाहेरली थांब म्हणणे. या बाया आहेत का मशीन आहेत? आत्या या पागल आहेत, या सटवे आहेत, या इजोटीनी आहेत. आत्या वाचू ग आत्या. कोणाला म्हणतो तू? मी सटवी हो, मी इजोटीन. वय शांत तिकडे दर्शिक उडी दर्शिक मोठी मारू दे मला. पडली तर झलजो नाही तर मोडीन मीच. आत्या बाई आता थकली, हात गवून आला. अमाय व टाइम घेता का जरसा. टाइम प्लीज. थकली बाई मी आता. अरे हे काय लावलं? थकले म्हणून टाइम प्लीज घेता. मी मार खाऊ थकली ना. मला नाही पाहिजे ना प्रॉपर्टी. मला पाहिजे ना मी चालली ना का माझ्या गावाला चालली जाते. मी कुकडे चालली जाते. मला नाही पाहिजे प्रॉपर्टी. आत्या मला नाही पाहिजे ग प्रॉपर्टी. नाही वा माझं लय मोठी प्रॉपर्टी आहे ना. अजून तुला काहीच नाही दिलं. थांबा नातीले बोलावतो. पिंके देवा बुलेक राहिले आवाज आणि तू सासऱ्याला आवाज देतो जराशी. आवाज लय व्याजा सकट देतो ना. समधी घेऊन जा ना. या गावकऱ्यानं नेली गेली तर हडपून घेती ना हे गावकरी. तू मला रक्ताचं नातं सबनच्या सबन परापटी तुलेच देतो व. मला नाही पाहिजे मला. या गावकऱ्यांना देऊन दे. मला काहीच नाही पाहिजे. मला काहीच नाही पाहिजे. पयाली होते मला जाऊ द्या. अब म्या डोक्याचे मन करणे मला मारता का तू? ते तिकडे गेली ना. कुठे चालली व इमले. आता एक बुक्का गंगूबाईली देऊन देतो. बुक्क्यात बुक्का कोणाले बसला कोणाले माहित. हो द्या शांताबाई जोरात देजा साजरा. गंगूची पाटकाळ शकली पाहिजे. थांबव शांताबाई मला कोण मारलं? अमाय गंगूबाई चुकून लागला. मी तुम्हाला मारीन का? आपला दुश्मन आता आपण नाही. ते चालली पोयात तो मच्छर आले कुर्ताला साजर. नाही तो मच्छर आपल्या गावात मलेरिया डेंगूच्या साथा आणीन ना. गंगूबाई आता आपसात मांडण्याचा टाइम नाही. हा ना मच्छर आले. हो बरोबर आहे. चल शांता या डासले गावातून हाकलूनच देऊ. चला जमली शांताबाई. कामात काम तुम्ही काढून घेतलं. कसं कामात काम भागवलं. गंगूच्या धनातेनी आलं. डासले मारता एक बुक्का गंगूचे पाटकडीत दिला ठेवून. आता येतो डासल्या गावाच्या बाहेर काढून येतो. तुम्ही त्यातल्या व्हिडिओला लाईक करा. लाईक केलं नाही काय असं जमणार नाही. पहा कसा डास काढला आम्ही. लय डेंजर बाया हो. आता डासले देतो गावाच्या बाहेर काढून. बुक्क्यात बुक्का 1-2 गंगुले देतो आणतो. जरा मनातली भोळाच निघते. तुम्ही त्यातलं सबस्क्राईब करा
आणि तुमच्या नातेवाईकात व्हिडिओ शेअर करा ना. एवढे साजरं काढतो आम्ही डासले, एवढे हात दुखून राहिले पा. सरिता थकली बिचारी, खाली बसली शेवटी. किती बेदम झालो. व्हिडिओ करायला लय मेहनत लागते, लय व्यायाम करा लागते. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. लय मोठं येतोच मी आता या डासले गावाबाहेर काढून. सोडा ना मला जायचंय. मला प्रॉपर्टी नको आत्या. असा कसा हा गंगूबाई द्या एक तिल ठेवून. तिला प्रॉपर्टी पाहिजे. अव शांताबाई, तू डासले सोडून मला कोण मारून राहिली वा? वाले वा तिले मारता तुम्हाला लागला अशी. सारी वा बाजूला काय होता. मारा 2-3 उड्या त्या डासच्या अंगावर. गंगूबाई आपसात भांड्याचा टाइम नाही हा. मिळून आपण आता मच्छराला गावाबाहेर काढू. हो चला. वा पुढे एखादा रट्टा बसला कोणाला तर राग मानू नका रे. गाय गडबडीत होतच राहते. जरासं कमी जास्त. सरिता जर शिकवाली होय, गंगू आली माया बरोबर मापात. एक बुक्का हाणू दे आता. मले बाजूले होती बाई. हे शांताबाई त्या डासले सोडून मलाच मारून राहिली ना. आता मारू शांता इले, तू तिला सोडून मलाच मारतो असं काय? थांबा कवा आमच्या दोस्ती तशी फाट आणते का पाडते काय? गंगूबाई हा ना साजरे इले.